स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज सॅटर्डे आहे, सो ऑफिसचं काम नाही आहे। बॅचलर असताना रूमवरतीच आम्ही स्वयंपाक वगैरे बनवायचो। आता बरेच दिवस झालेत तसं काही एवढं काही बनवणं होत नाही, त्यामुळे म्हटलं एक की सुट्टी आहे, काही काम नाही आहे, तर आज एक विदर्भातली एक खास भाजी आहे, त्याला आपण सुरणकण म्हणतो किंवा सुरेशकंद पण म्हणतात। सुरणकण सुरेशकंद यासाठी की गरम असतो, त्यामुळे स्पेशली ह्याची भाजी फक्त हिवाळ्यातच खायला पाहिजे आणि हा तसं जनरली हिवाळ्यामध्येच भेटतो पण। ओके, भाजी पण आपण बनवताना चुलीवरती मागे सर्व ते पण दाखवतो। ओके, बाकी चवीसाठी खूप छान आहे, असं आपण म्हणू की व्हेजिटेरियन लोकांसाठी एक नॉनव्हेजसारखीच ही भाजी बनते। घरचा मसाला बाकी या सर्व गोष्टी मी तुम्हाला पूर्ण दाखवतो। तसंही आज असं विशेष काही दिवसभर काही केलं नाही, म्हणून म्हटलं की एक थोडा टाईमपासही होईल, आपण जेवढं जमेल तेवढं असं थोडक्यात थोडं शूट करू। बाकी चला, गरम मसाला बनवतो आहे घरीच, पूर्ण मसाल्याचे मिक्समध्ये गरम मसाल्याचे, त्याच्यामध्ये दालचिनी, तेजपत्ता, खसखस, फूल वगैरे सर्व आहे, खोबरं, कांदा, हे सर्व आपण भाजून घेतलं। ठीक आहे, भाजून घेतल्यानंतर याला परत आपण मिक्सरमधून काढू आणि हीच पेस्ट आपण ॲज अ ग्रेव्ही म्हणून भाजीसाठी वापरू। हे आहेत सुरणकण कंद आहेत, असे कंद असतात, खूप मोठे पण होतात, म्हणजे 3-3, 4-4, 5-5 किलोचे असतात कंद। हे जर कच्च्या खाल्ल्या तर गळ्यामध्ये जी बोलल्यासारखं होते, त्यामुळे आपण याला तळून घेणार, जसं थोडं लालसर तळलेलं मी नंतर दाखवतो। बिट्टी, तुला खायची भाजी? तुला पण खायची का सुरेशकंदाची भाजी? खायची हां, चल काप, ये इकडं, धर, ये इकडे, चल काप, चल खायची का तुला भाजी खायची तुला? तर साधारण एक अजून 20-25 मिनटं लागतील, तोपर्यंत आपण बॅडमिंटन खेळू। चिरून झालं, तळून झालं की लगेच बघ थांबवून आपण भाजी बनवायला घेऊ। पोळी आपल्या झाल्या तळून, ते अशा थोडं लालसर वगैरे थोडं तळायचं, अजून काही थोडं चालू आहेत, बस एवढं आता तळत घेऊ आपण तिकडे आता भाजीसाठी चुलीवर। आपण सामान घेऊन आलो इकडं चुलीवर, काय काय याच्यात, अच्छा ही फक्त लसणाची पेस्ट फोडी आणि हे आपण ग्राइंड केलेली ती मसाले आणि कांद्याची पेस्ट पूर्ण आहे। चल ये राणी, चल शिकारीवर आहे। तेल टाकलं होतं, 5 मिनटं झाली, तेल गरम झालं असेल, हे टाकू आपण कांदा, भाजलेला कांदा आणि बाकीचे आपण घरी जे विकतचा मसाला आणला होता त्या मसाल्याची पेस्ट। तेल चांगलंच तापलं, ही लसूण पेस्ट टाकून देऊ। थोडा वेळ आपण आता परतून घेऊ चांगलं। ठीक आहे, आपण याला आता थोडा वेळ अजून मस्त परतून घेऊ, थोडंसं व्यवस्थित तळल्या गेला नंतर मसाले टाकून देणार। हे मसाले मिरची पावडर, हळद आणि अंबारीचा मसाला हे टाकून देऊ। आता परतून झालं, एक 2 मिनटं हा मसाला आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊ। ही झाली आपली त्या भाजीसाठीची पेस्ट किंवा ग्रेव्ही। गरम पाणी काढून ठेवलेलं होतं, थोडं आपण आता याच्यामध्ये गरम पाणी टाकू। पाण्याला यात थोडी हलकी
उकळी आली कोथिंबीर टाकू आणि मग त्या तळलेल्या याच्यामध्ये थोडी टाकून देऊ. ही आपल्या शेतातलीच कोथिंबीर आहे. कोथिंबीर देऊ सध्या थोडी टाकून आणि नंतर मग पूर्ण भाजी बनल्यानंतर वरतून परत थोडी टाकू. या ज्या फ्राय केलेल्या तळलेल्या ज्या फोडी आहेत ती उकळी आलेली आहे. उकळी आली याच्यामध्ये टाकून देऊ पूर्ण फोडी. ओके, परत याला आपण एक साधारण 5 मिनटं परतून घेऊ म्हणजे ती पूर्ण ग्रेव्ही या फोडींना लागून जाईल तळलेल्या. आणि याला 5 मिनटं असंच ठेवू. मग नंतर परत 5 मिनटानंतर याच्यात पाणी टाकू. ही भाजी जनरली पतल्या ग्रेव्हीमध्येच बनवतात. ओके, कारण भाकरीसोबत खातो आपण, सो याला पतली ग्रेव्ही जास्त प्रिफर करतात. गरम केलेलं जर पाणी टाकलं तर भाजीची चव जी आहे ती चव बदलत नाही. तुम्ही थंड पाणी टाकलं तर भाजीची चव बदलते. चव तशीच राहावी म्हणून आपण याच्यात गरम पाणी आता टाकलं. ही अशी पतली भाजी पाहिजे. ओके, आपण याला एकदा परत व्यवस्थित हलवून देऊ. कोथिंबीर टाकू आणि उकळी येईपर्यंत ही भाजी आपण अशीच ठेवून देऊ इथंच. ठीक आहे, ही झाली आपली भाजी. याला 5 मिनटं ठेवू. उकळी आली की लगेच जेवायला घेऊ. या 5 मिनटं ठेवल्यानंतर भाजीला आता उकळी आली, लगेच उतरून घेऊ आणि जेवायला घेऊ. ही झाली आपली भाजी तयार. अशी दिसते.